तुमच्याकडे प्रत्येक षटकारासाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय अशोकभाई साबळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतो. स्ट्राईकवर अर्थातच इकलास साबळे, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर जाकीरभाई. मित्रमत्र फलंदाज बाद 8 षटकांची लढत आहे. पॉवर प्लेची 2 षटकं असणार आहेत आणि आपण पाहिलं तर जाकीर भाईंना आपण स्ट्राईकवर आपण पाहतोय. मोठं पद उर्दू स्कूलचे चेअरमन म्हणून कामगिरी पाहत आहेत. हो, इथं नक्कीच बिमर चेंडू, नो चेंडू घोषित केल्यास पंचांनी. या सामन्यासाठी प्रमुख पंच आपण पाहतोय सिद्दीक मेमन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. स्क्वेअर लेग पंच आपण पाहिलं तर अर्थातच सिकंदर. इथे आपण पाहिलं तर बॅट्स फलंदाज बाद. पहिला धक्का जाकीर. बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे कॅरी ऑन. गोलंदाजी मार्कवर शादा. पहिलं षटक राईट राऊंड विकेटचा मार आहे. इथं मात्र नक्कीच वैर चेंडू पंचांच्या दिशेने मध्यात धावसंख्या 1 ने मरते स्थिती पण पाहिली तर षटक क्रमांक 2. 3 धावा फलकावरती लागतायत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. स्ट्राईकवर इकलास, नॉन स्ट्राईकला पण पाहिलं तर नक्कीच जाकीर भाई आपण पाहिलं तर जाकीर भाईंसाठी एक मोठं पद आहे. उर्दू स्कूल अर्थातच वाघिवरेचे जे चेअरमन म्हणून कामगिरी पाहतायत. कालच्या सत्रामध्ये अप्रतिम अशी कामगिरी या स्पर्धेसाठी पण पाहतोय. इथे मात्र राऊंड विकेटचा मारा आहे. हो, सुंदर चेंडू आहे. यष्टी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू होता मित्रांनो. डॉट चेंडूची सांगता मात्र होते कारण आपण पाहतोय वाघिवरे क्रिकेट क्लब आयोजित शब्बीर भाई अलवी चषक 2022 अंडर 40 आणि 40+ अशी लढत आपण पाहतोय. WCC वाघिवरे 2 संघांच्या दरम्यान. जिंकेल त्या संघाला सहकार किराणा स्टोअर यांच्याकडून अर्थातच 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. इथं मात्र बॅट चिकट घेऊन चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. नक्कीच पाहूया चौकार मिळतोय का. फास्ट आउटफील्ड आहे आणि इथे आपण पाहिलं तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण देखील होत आहे. 2 धावा मिळतात. अर्थातच इकलासच्या खात्यामध्ये 2 धावा जाताना आपण पाहतो. धावसंख्या पण पाहिली तर बिनबाद 5. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर अशोकभाई साबळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्थात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. शादाबचा पुढचा चेंडू. हो, आपण पाहिलं तर हो, इथं मात्र पाहूया काहीतरी घडलंय. पंचांच्या दिशेने आपण जातोय. सिकंदर, निर्णय द्या प्लीज. आणि इथं मात्र हिट विकेट. बॅक टू द पाहतोय. मकबूलभाई साबळे या स्पर्धेमध्ये अत्यंत जबरदस्त कामगिरी आहे. एक सामाजिक कार्यकर्ते. प्रत्येक कोणत्याही प्रकारची स्पर्धा आपण मकबूलभाई आपण पाहतो. नॉन स्ट्राईकला जाकीरभाईंना आपण पाहतोय. तर सलामीची जोडी बॅक टू द पॅव्हेलियन परत आपण पाहतोय. इकलास बॅक टू द पॅव्हेलियन. इथे मात्र स्ट्राईकवर आपण पाहिलं तर मकबूलभाई ज्यांचं पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये एक यथोचित सन्मान केला, सत्कार केला गेला. कारण आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम, कोणत्याही प्रकारची स्पर्धा जिथे ज्यांच्या माध्यमातून मकबूलभाईंच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी मित्रांनो आपण पाहतो. क्रिकेटमध्ये कशी कामगिरी असणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. हो, चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका आहे. कारण ज्या प्रकारचा चेंडू होता खोलवर टप्प्याचा तितकाच चांगला फटका आहे. कारण काही वर्षाच्या कालावधीनंतर मैदानात उतरलेले मकबूलभाईच्या बॅटमधून 1 धाव मात्र येताना आपण पाहतो. षटक क्रमांक 2. 8 षटकांची लढत आहे. पॉवर प्लेचे दुसरे षटक आहे. धावसंख्येमध्ये पाहिले तर अर्थात 1 गडी बाद 6. स्ट्राईकवर जाकीरभाई आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. शादा पुढचा चेंडू. रवुंड विकेटचा मारा आहे.
हो, चांगला चेंडू आहे अर्थातच. शादाब हा क्रिकेटमधील एक आपण पाहिलं तर प्रॅक्टिसमधला खेळाडू आहे. प्रॅक्टिस आणि विदाउट प्रॅक्टिस अशी मॅच म्हणते, म्हणजे अर्थात 40 आणि 40+ अशी लढत आहे WCC वाघिवरे संघाच्या दरम्यान. मकबूल भाईने आपलं खातं उघडलंय. नॉनस्ट्राईक एंडवर जाकीर भाई खेळतात, सलामीसाठी फलंदाजी झाले, 1 धावांवरती खेळत आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय शादाबची. राऊंड विकेटचा मारा आहे. वेगवान चेंडू होता, आपण पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू आहे आणि अर्थात पहिलं षटक देखील अत्यंत प्रभावी होतं दाबिशचं. त्यानंतर दुसऱ्या षटकात देखील आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ मात्र संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 6. मित्रांनो, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला अर्थातच मरहूम हैदर शिवकर व फारुख रुमाने स्टँड आपण पाहतोय क्रीडा सिंगांसाठी. तसेच एक उपहारगृह म्हणजे नाश्ता जेवण अत्यंत दर्जेदार व्यवस्था आपण पाहतोय. हॉटेल मॅक्सिकन आणि ह्या हॉटेल मॅक्सिकनचे तन्वीर झोंबरकर, नूर साबळे, रशीद साबळे, कासिमभाई बेबल आणि सर्वात महत्त्वाची मोठी कामगिरी या हॉटेलच्या माध्यमातून आपण पाहतोय वसीम साबळे. ओसामा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओहो, एक चांगला चेंडू होता आणि आपण पाहिलं तर मकबूल भाई बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू आहे. धावसंख्या थोडंसं जकडून ठेवलंय. इथे मात्र आक्रमण करावं लागेल. आणि गोलंदाजी मार्कवर भाचा तर स्ट्राईकवर मामा भाचेचं युद्ध आपण महाभारतामध्ये पाहिलं होतं. इथं आपण पाहिलं तर एक झेल मात्र सुटतो, जीवदान मात्र मिळते अर्थातच मकबूल भाईना. धावसंख्या 1 ने वाढते. स्थिती पण पाहिली तर अर्थातच 7 धावा. आणि हनीफ महाभारतामध्ये मामा भांचेचं पण युद्ध पाहिलं होतं. इथं मैदानात पाहतो वाघिवरेच्या तेच मकबूल भाई आणि ओसामा मामा भांजे. हो, इथं आपण पाहिलं तर अर्थातच हो चांगले प्रयत्न होते आणि वसीमचं कौतुक करावं तेवढं थोडा. मित्रांनो, ह्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण ज्या प्रकारचे प्रयत्न केले होते अप्रतिम प्रयत्न होते आणि खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं. पहिल्या दिवसापासून ह्या मित्राला मी पाहतोय, प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी आहे. वसीम साबळे अप्रतिम प्रयत्न होते. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा वसीमचा मामासाठी. हो बुलटॉस स्वरूपाचा चेंडू ढकलला डीप स्कोअर लेगच्या पट्ट्यात. चेंडू सीमारचीचा भेद घेतोय. कणकणी दणदणीत चौकार. मिलेंगे रनच्या. एक प्रकारची गिफ्ट होती हनीफबाई, गिफ्टचा स्वीकार केलाय. सुंदर फटका आहे आणि आशिकबाई साबळे आपल्यासाठी आपण पाहिलं तर मकबूलबाई यांच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आशिकबाई साबळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे चौकारासाठी. धन्यवाद मकबूलबाई, आपण 200 रुपयाचे मानकरी ठरलात. पुन्हा आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. आपण तटस्थ अर्थातच डॉट चेंडूने मात्र सांगता होते. गोलंदाजी मार्कवर ज्या प्रकारचे मागचे चेंडू होते आक्रमण पाहिलं तो सुंदर कमबॅक आहे. ओसामा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. मकबूलबाई स्ट्राईकवर आहेत. आकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर पुलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती फलंदाज बाद. विकेट गिरतो. ही मॅच आपण जर पाहिली तर अर्थातच GTCच्या माध्यमातून जगभर या मॅच लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे. आणि अर्थात क्रिकेटमधील एक मोठं नाव रामपूर संघाचा दर्जेदार अष्टपैलू खेळाडू अर्थातच रोहित कळमुणकर यांच्याकडून अर्थात वसीम साबळेसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. जोरदार टाळ्या होऊ देत. यूट्यूबच्या माध्यमातून रोहित कळमुणकर हा सामना बघतोय आणि वसीमसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच रोहित, धन्यवाद. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू फ्लिक केलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिड विकेटच्या पट्ट्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल्सने खातं मात्र उघडलं जाते. नवीन फलंदाज अशफाक आपण पाहतो मैदानात. स्ट्राईकवर सलामीचे फलंदाज अद्यापही स्ट्रगल करावं लागतंय जाकीर भाईला, कारण आणि सिद्दीक मेमन या षटकातील चेंडू सांगा प्लीज. शेवटचं चेंडूचं खेळ शिल्लक आहे. अर्थात आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ओसामा सज्ज होतोय. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर
कादिरबाईच्या बॅटमधून निघालेला फटका अर्थातच डीप फाईन लेगच्या पट्ट्यात सीमारेषेचा वेध घेणारा चेंडू. इथं मात्र नैसर्गिक अडथळा धावसंख्या 1 ने वाढती स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 3 2 गडी बाद 15 बाद झालेले फलंदाज आपण पाहिलं तर सलामीचा इखलास. तदनंतर आपण पाहिलं तर मकबूलबाई ज्यांच्या बॅटमधून एक सुंदर चौकार येताना आपण पाहिला होता. आणि इथे मात्र जे पारितोषिक आपण पाहिलं होतं वासिम साबळेसाठी अर्थातच रामपूरमधील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू, रत्नागिरी जिल्ह्यातील एक अष्टपैलू खेळाडू अर्थात रोहित कळमुणकर मॅन फ्रॉम रामपूर यांच्याकडून वासिमसाठी जे आलेलं 500 रुपयाचं पारितोषिक आहे आमच्या इथे जमा झालं आहे. वासिम आपण मध्यंतराला आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. आणि आपण पाहिलं तर वसीमचे किती फॅन्स आधीपासून ते जाणून घेतोय, कारण यूट्यूबच्या माध्यमातून सामना बघताना वसीमसाठी ज्या प्रकारचं पारितोषिक आलं आहे. वसीम हा सर्वांचा लाडका खेळाडू आहे आणि विकलांग असताना देखील ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि ज्या प्रकारचे एफर्ट्स ह्या स्पर्धेमध्ये देतो मित्रांनो, अप्रतिम कामगिरी आहे. धन्यवाद आणि हॅट्सअप. कारण आपण पाहिलं तर काही खेळाडू आहेत ज्यांना शरीराने चांगल्या देवाच्या कृपेने चांगलं शरीर मिळालं असतं, चांगली पर्सनॅलिटी असते, ते देखील चांगली कामगिरी करत नसतात. इथे मात्र वसीम त्या सर्वांसाठी एक अपवाद आहे आणि ज्या प्रकारचे एफर्ट्स केले होते अर्थातच अप्रतिम प्रयत्न होते आणि त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद रोहित, थँक्स. इथं पण पाहिलं तर डॉट चेंडूने सांगता मात्र होते षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4 गोलंदाजी मार्कवर सज्ज होते अपनान. आपण पाहिलं तर सलामीचे जे फलंदाज कादिरबाईंना आपण पाहतोय, इथं मात्र स्ट्रगल करताना आपण जाकीरबाईंना स्ट्रगल करताना पाहतोय, कारण सलामीसाठी फलंदाजीसाठी गेले होते. तदनंतर ज्या प्रकारची गोलंदाजी आपण ताबिश, शदाब, ओसामा आणि अपनान ज्या प्रकारची गोलंदाजी करतात अंडर 40 मधले खेळाडू आहेत आणि प्रॅक्टिसमध्ये खेळाडू. आखूट टप्प्याचा चेंडू सुंदर कटचा फटका आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेचा वेध घेताना नक्कीच चौकार मिळतो. क्लब आयोजित भव्य ओराम टेनिस क्रिकेट स्पर्धा 2022. आपण पाहिलं पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आहे, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. इथं मात्र कव्हरच्या पट्ट्या चेंडू सीमारेषेचा वेध घेताना बॅक टू बॅक दुसरा चौकार आहे. सुंदर फलंदाजी, आक्रमण केलं जातं नवीन फलंदाज अशफाकच्या माध्यमातून. अप्रतिम फलंदाजी आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिले तर 2 गडी बाद 26. शादाबच्या बॅटमधून 2 खणखणीत चौकार येताना आपण पाहिले. अशफाकच्या बॅटमधून 2 चौकार खेळतो व्यक्ती 9व्या धावसंख्येवरती. सलामीचे फलंदाज आपण पाहिले तर जाकीरबाई. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे, चांगला फटका आहे. आपण पाहिलं तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षण होत आहे, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे. धावसंख्या 2 ने वाढती स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 5 धावसंख्या पाहिले तर 2 गडी बाद 28 धावा. 8 षटकांची लढत आहे. जर आपण पाहिलं तर 60 ते 70 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल, कारण इथे धावांचा पाठलाग होताना आपण पाहिलाय. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. इथं मात्र चेंडू सीमारेषा पार मस्तक पे दस्तक देता हुआ चौकार. येस डीजे. हिट नजर हटी, दुर्घटना घटी. जाकीरबाई बॅक टू द पॅव्हलियन. मैनुद्दीन शिवकर ज्यांना आपण या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान देताना आपण पाहतोय. मित्रांनो, ज्या प्रकारचं त्यांचं ड्रेसिंग आपण पाहतोय, किट पाहतोय ना, एखाद्या तरुण खेळाडूंना लाजवेल अशा प्रकारचे हँडसम अँड डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. एखाद्या सीझनचा क्रिकेटचा सामना बघितल्यासारखं वाटतोय, कारण परफेक्ट किट आपण पाहतोय. अर्थातच
मैनुद्दीन शिवकर नवीन फलंदाज मैदानात जाताना आपण पाहतोय. अर्थात जाकीरबाईंसाठी जोरदार टाळ्या होऊ देत, कारण ज्या प्रकारची कामगिरी आपण पाहिली होती, सलामीचे फलंदाज एक स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं होतं आणि अर्थातच कमाल करावी लागेल, कारण ह्या वयात देखील अशा प्रकारचं 4 षटकं खेळणं आणि मैदानात राहणं म्हणजे एक मोठं योगदान आहे. वेल डन सर, वेल प्लेट सर, थँक्यू. आपण पाहिलं तर स्ट्राईकवर अर्थात मैनुद्दीन शिवकर ह्या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य, मोलाचं योगदान आणि युवकांचं प्रेरणास्थान आणि अर्थात काय जबरदस्त किट आहे. परफेक्ट क्रिकेटर ॲज आपण पाहतोय आणि तरुण खेळाडूंना लाजवेल अशा प्रकारचं ड्रेसिंग आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शदाबचा, हो पुन्हा एकदा क्लीन बोल्ड, बॅक टू बॅक दुसरा धक्का, धक्के पे धक्का. यस डीजे. लागतंय अर्थातच मैनुद्दीन शिवकर सरांना, कारण ज्या प्रकारचा चेंडू पडला होता, हॅट्रिक ऑन आहे. आपण पाहिलं तर शादाबसाठी हॅट्रिक ऑन आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी शादाबच्या मित्रांनो आपण पाहिलं, 2 फलंदाजांना बॅक टू बॅक यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, यष्ट्यांचा वेध घेणारे 2 चेंडू पण पाहिले. प्रभावी गोलंदाजी आहे, ब्लॉक टू ब्लॉक गोलंदाजी केली जाते, ब्लॉकल पद्धती गोलंदाजी केली आहे, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे. आणि हार्डलक अर्थातच टाळ्या होऊ देत, कारण 110% आपल्या किटसाठी जात आहेत. अप्रतिम किट आहे. आणि आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, इरफान पठाण, आपण त्यानंतर युसुफ पठाणला पाहिलं. इथे मात्र 2 सख्खे बंधू आपण पाहतोय, अर्थातच शकील पेवेकर आणि अशफाक पेवेकर. शकील पेवेकर, अशफाक पेवेकर छोटे मोठे बंधू आहेत आणि इथे आपण पिता पुत्रांना देखील खेळताना पाहिलंय. असद साबळे, त्यानंतर सज्जाद साबळे आणि सईद साबळे. हो जबरदस्त 3 चेंडू होते, 3 चेंडू होते, 3 खेळाडूंना बोल्ड करण्यास स्पर्धेतील पहिलाच गोलंदाज आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. यस डीजे. आणि मित्रांनो आपण पाहिलं तर 40+ WCC वाघेवरे संघाची ज्या प्रकारची फलंदाजी ढासळली जाते, अर्थात त्याला कारणीभूत देखील ठरणारा गोलंदाज शदाब. 3 चेंडू होती, 3 खेळाडूंच्या यष्ट्या उद्ध्वस्त केले जात आहेत, संसार उद्ध्वस्त केले म्हणतात ना, अशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. कारण आपण पाहिलं तर जर स्थिती आपण पाहिली तर अर्थात जलाल मैदानात जाताना आपण पाहतो जलाल रुमानी, आणि आपण पाहिलं तर ना तू चल मैं आया अशी स्थिती 40+ संघाची आपण पाहतो. आणि त्यांची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली तर मोबाईलचे आकडे असतात ना मित्रांनो, 9, 8, 3, 0, 0, 2 अशी वैयक्तिक धावसंख्या आपण पाहतोय. आकुट टप्प्यात चेंडू जलालच्या बॅटमधून दिला फटका एका धावेसाठी. इथं मात्र 9 चेंडू घोषित केले पंचांनी आणि अर्थात पंचांचा हेलिकॉप्टर देखील उडताना आपण पाहतोय. फ्लीटचा चेंडू असणार आहे. ओ स्टेपिंगचा नो आहे. पंचांची वाद घातला शदाब, जर पंचांची वाद घातला तर 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चांगली गोलंदाजी चालू आहे, अप्रतिम गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा सिद्दीक मेमन प्रमुख पंच म्हणून कामगिरी करतात. स्क्वेअर लेग पंच सिकंदर पेवेकर. अकोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ढकललाय, कव्हरच्या पट्ट्यात सुंदर क्षेत्ररक्षण आहे. धावसंख्या 1 ने वाढते. स्थिती पण पाहिली तर 5 षटकं संपतात देखील. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 34. आता 3 षटकांचा खेळ सुरू आहे आणि कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र दर्जेदार स्पर्धा. आता शब्बीरभाई अलवी चषक 2022 डीजे. ना 10 षटकांचा देखील आम्ही खेळू शकतो. आपण पाहिलं तर आकोट टप्प्याचा चेंडू बागपुटला जाऊन कट केलाय चेंडू, अर्थात गली रिजन मध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण पाहिली तर 36 धावा आणि ओव्हर स्टेपिंगचा नो. आणि सिद्दीक मेमन ज्या प्रकारचे मित्रांनो पंचांची कामगिरी करतात ना, समालोचन मध्ये देखील चांगली कामगिरी, अर्थात पंच म्हणून देखील एक प्रभावी पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. अप्रतिम. आणि हा ओव्हर स्टेपिंगचा नो आहे. धावसंख्या
2 ने वाढते, अर्थात 37 धावा फलकावर लागतात. 37. ताबिशचा कोट्यातील दुसरं संघामार्फत 6वं षटक आहे. स्ट्राईकवर आपण पाहतो जलाल. हो सुंदर आपण पाहिलं तर यष्टी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू होते. डॉट चेंडूने सांगता मात्र होते. स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 6 गडी बाद अर्थात 37 धावा. 37 लॉस ऑफ 6 विकेट. प्रोग्रेस नाव 6 ओव्हर. दाबिश राईट ओव्हर द विकेट. 4 ते 5 बॉलांचा रनअप आहे, परंतु अचूक लाईन अँड लेंथ आपण पाहतोय. सुवर चेंडू आहे. 38 धावा फलकावरती लागतात. मित्रांनो आपण पाहतोय अर्थातच एक जबरदस्त स्पर्धा वाघोरी क्रिकेट स्पोर्ट आयोजित नक्कीच आपण पाहिलं तर स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे. संघांचं देखील एकामागोमाग एक स्पर्धेमध्ये आगमन होतंय, कारण आजचा 3रा दिवस हा तालुका वाईज म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील हा देखील नो चेंडू आहे. आणि ते आपण पाहिलं तर अर्थातच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. अकुट टप्प्यात सुंदर फटका. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या दिशेने नक्कीच चौकार मिळतोय. खणखण आपण पाहिलं तर प्रत्येक दिवशी प्रत्येक सामन्यात हाय स्कोरिंग सामने आपण होताना पाहतो. इथे कमीत कमी 8 षटकांमध्ये 80 ते 85 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल. येस इट इज वाईट. पंचांच्या दिशेने वळतात. मिक्स्चर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत देखील वाढत होती. स्थिती पण पाहिली तर 44 धावा. षटक क्रमांक 6. दाबीचं कोट्यातील दुसरं अत्यंत सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. अर्थातच नवीन फलंदाज. इथं मात्र लॉंग ऑनच्या पट्ट्यात चेंडू 1 बाउन्स. चेंडू अडवला जातो. फेक देखील केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 6 गडी बाद 45. जलाल ज्या प्रकारची फलंदाजी करतोय तर त्याला मोलाची आणि तोलाची साथ आपण पाहिले तर अर्थातच अशफाकची आणि एक छोटीशी पार्टनरशिप मित्रांनो बिल्ड होताना आपण पाहतो. धावसंख्या 46. षटक क्रमांक 6. हाणामारीची 2 आणि ही जोडी जी आपण पाहतोय एक छोटीशी पार्टनरशिप होताना आपण पाहतोय. आणि जलालभाईंसाठी त्यांचे सुपुत्र फरहान यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे प्रत्येक षटकार 500 रुपयाला बसला सर. सलग 3 षटकार मारले तर 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि फारुख यांच्याकडून आपण पाहिलं तर जलालभाईंसाठी त्यांचे सुपुत्र प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आपण पाहिलं तर आपल्या वडिलांची फलंदाजी बघताना त्याला देखील वडिलांसाठी एक चांगल्या प्रकारचं प्राईज ऑन केलंय. आणि जेव्हा खेळाडूंसाठी वैयक्तिक बक्षीस लागतात मित्रांनो तेव्हा फलंदाजी देखील चांगली होते. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी असणार जलालभाई यांची. लेगस्टम्पच्या बाहेरून जाणारा चेंडू अर्थातच पंचांच्या दिशेने वळतात. येस इट इज वाईट. समजलं पंच. थँक्यू. धावसंख्या 1 ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक या संघात अशी देखील आहेत. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा नो चेंडू आहे. पंच फ्री हिट असणार आहे ना. येस फ्री हिट देखील असणार आहे. आणि गोलंदाजाला बदललं मात्र जात आहे, कारण इथे आपण पाहिलं तर स्वर धावांचा बोनस दिला जातोय. धावसंख्या पण पाहिलं तर 52 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 7 गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय नवीन गोलंदाज अफनान. आणि मित्रांनो आजच्या सत्रामध्ये खेळणारे सर्व संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. आजच्या सत्रामध्ये चिपळूण तालुका गुहागर त्यानंतर मंडणगड खेड दापोली मंडणगड संघाचं आगमन झालंय. मित्रांनो आपण रिपोर्टिंग करा. मंडणगड संघाचा संघ प्रतिनिधी संघ कर्णधार आपण विनंती करतो आपण रिपोर्टिंग करा प्लीज.
आणि जो गोलंदाज आपण मैदानाच्या मध्यभागी पाहतोय मित्रांनो अपनान, त्यांचे वडील व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून अयुब सर यांच्याकडून त्यांचे सुपुत्र अपनांसाठी एका विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे, म्हणजे घरचा पैसा घरी जाणार आहे मित्रांनो. इथं पण पाहिलं तर आकुट टप्प्याचा चेंडू होता, पॉईंटच्या पट्ट्यात चेंडूला ढकललंय, अर्थात त्याचा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे. आणि आपण जर पाहिलं तर अर्थातच जलाल भाई यांचे सुपुत्र आणि आपण पाहिल्यानंतर जलालबाईंसाठी देखील प्राइज ऑन आहे, कारण त्यांचे सुपुत्र फरहान यांच्याकडून देखील 3 षटकांसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक, त्यानंतर एका चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे देखील तसंच सूत्र आहे, घरचा पैसा घरी जाणार आहे. आणि आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागते षटक क्रमांक 7, 56 धावा फलकावरती लागतात. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय एक विकेट 500 रुपयाचा मानकरी ठरू शकतो अपनांसाठी. आकुट टप्प्याचा चेंडू पूल केलाय, सुंदर फटका आहे, काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतो, कारण घरच्या मैदानावरती क्षेत्ररक्षण करतात. खास कळगे मैदानातले सर्व ठाऊक आहेत वाघवेरी संघातील प्रत्येक खेळाडू, कारण घरचं मैदान आहे, घरचे क्रीडारसिक आहे. आणि दोन्ही संघ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जलालचा पुढचा चेंडू, हो हो ब्लॉकरमध्ये टाकलेला चेंडू होता आणि चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय. अर्थात अशफाक आणि जलाल यांच्या माध्यमातून ज्या प्रकारची पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहतोय, एका मागोमाग एका षटकामध्ये आपण 3 खेळाडूंना क्लीन बोल्ड होताना आपण पाहिलं, यष्ट्या उद्ध्वस्त होताना आपण पाहिलं, संसार उद्ध्वस्त होताना आपण पाहिलं. संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर संसार कोणी सावरला असेल आणि गाडी पटरीवर कोणी आणली असेल तर अर्थात जलाल आणि अशफाक ज्यांची पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहतोय, चांगली पार्टनरशिप आहे. कमीत कमी 70 धावांचं जर उद्दिष्ट एक टार्गेट सेट केलं तर 40 म्हणजे अंडर 40 खेळाडूंना थोडंसं स्ट्रगल मात्र करावं लागेल, कारण आपण पाहिलं तर अर्थात 40+ चांगले गोलंदाज देखील आहेत. इथं मात्र लो फुल टॉस सोबतचा चेंडू आहे, बॅक टू द बॉलर चेंडू सीमारेषेचा भेद घेताना सुंदर फिल्डिंग आहे. आणि हा जो खेळाडू मित्र आपण पाहतो ना, ज्या खेळाडूने हॅट्रिक केली होती, क्लीन बोल्ड केली होती, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या, अर्थात थोडासा एक ज्या प्रकारची गोलंदाजी, ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, उसामा दाबिश आपण पाहतो एक संपर्क खेळाडू आहे. पाहिलं तर ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली मित्रांनो, आणि 7 षटकं संपतात, धावसंख्या 59, शेवटचं आणि अंतिम षटक आहे, 6 चेंडूचं काय शिल्लक आहे, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय वसीम गोटे, राईट अप ओव्हर द विकेटचा मारा जलालसाठी. हो आकुट टप्प्याचा चेंडू आहे, चेंडूला कट केलंय, शॉर्ट फाईन लेगच्या पट्ट्यात एकने धावसंख्या वाढते 60, लॉस ऑफ 6 विकेट, प्रोग्रेस नाऊ 8 अँड लास्ट ओव्हर. मित्रांनो विनंती करतो शाहरुख आशिक साबळे आपणास विनंती करतो, आपण कुठे असेल, माझा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर आपण व्यासपीठावर या. शाहरुख आशिक साबळे आपणास विनंती करतो, धन्यवाद, आमचा आवाज देखील गेलाय. शाहरुख आपण व्यासपीठावर या. आणि हा नो चेंडू आहे, फ्रीड देखील असणार आहे. ओके सर्कलचा नो, थँक्यू. आणि काय पंच आहेत मित्रांनो, आपण पाहिलं तर डोळ्यात तेल घेऊन पंचांची कामगिरी करतात मित्रांनो. आणि जे 3 क्लीन बोल्ड झाले होते ना, त्याच्यावरती ज्या प्रकारचं डिसिजन दिलं होतं सिद्दीकने, काय डिसिजन्स होतं मस्त. आणि पंचात आपण खेळाडूंना नम्रतेने सांगा प्लीज. राईट ओव्हर द विकेटचा मारा, आकुट टप्प्याचा चेंडू कट केला, चेंडूला पुन्हा एकदा चेंडू, ओ जबरदस्त जेल टिपलाय, काय कॅच घेतलाय, अप्रतिम जेल आहे मात्र. हो इथं मात्र जबरदस्त फटका, सीमारेषेचा भेद घेताना इथं मात्र नैसर्गिक अडथळा आहे, कारण नक्कीच झेंडू सीमारेषेच्या दिशेने जाताना आपण पाहिला, परंतु नक्कीच एक नैसर्गिक अडथळ्यामुळे 2 धावा मित्र इथं जलाल भाईला 64 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम वसीम गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. आणि आपण पाहिलं तर ज्या प्रकारची पार्टनरशिप बिल्ड होताना पाहतो 2 खेळाडूंच्या दरम्यान, अर्थात अशफाक आणि जलाल भाई, सुंदर फलंदाजी आहे. पुन्हा एकदा वसीमचा पुढचा चेंडू आहे, फुलटॉस चेंडू होता, इथं मात्र फलंदाज बाद, अर्थातच 7वा धक्का, धक्के पे धक्का, भाऊचा धक्का, गोळकुटचा धक्का पाहतोय, खेळाडूला फलंदाज
नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय एजाज भाईंना आपण मैदानात जाताना पाहतो. वसीमला मिळालेले वैयक्तिक पहिलं 64 धावा फलकावरती लागतात. अद्याप 2 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि पाहूया 70 धावांचं टार्गेट सेट केलं का जातं का, कारण एजाज स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकला अद्याप आपण पाहिलं तर अशफाक चांगली फलंदाजी आहे. एका बाजूने पुन्हा एकदा वसीम ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणार चेंडू पंचांच्या दिशेने मत येस इट इज वाईट. 65 धावा फलकावरती लागतात. शेवटच्या आणि अंतिम षटक, शेवटच्या षटकात ते 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. आजच्या सत्रामध्ये जे खेळणारे संघ आहेत आपणास विनंती करतो मित्रांनो रिपोर्टिंग करा. आजचं सत्र तालुका वाईज असणार आहे. पुन्हा एकदा एक स्लोवन स्वरूपाचा चेंडू कट केला आहे, गॅपमध्ये चेंडूवर ढकलले स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. अर्थात एजाजला 2 धावा, अर्थात संघाला देखील 2 धावांनी संघर्ष स्थिती आपण पाहिली तर शेवटचं आणि अंतिम षटक आहे. 67 धावा फलकावरती लागतात. शेवटचं आणि अंतिम चेंडू आहे. वसीम एजाजसाठी राईट ओव्हर द विकेटचा मारा आहे. चांगला चेंडू आहे. डॉट चेंडूने या षटकाची सांगता देखील होते. 8 षटकं देखील संपतात. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 67 धावा फलकावरती लागल्यात आणि 68 धावांचं टार्गेट मात्र सेट केलंय. म्हणजे 42 जशी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी आहे समाजकारण राजकारण तसंच क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी आहे. धन्यवाद. आणि विनंती करतो वसीमभाई आपण देखील या. वसीमभाई साबळे आपला एक जबरदस्त फॅन आहे. अर्थातच रोहित कळमुणकर मॅन फ्रॉम रामपूर यांच्या माध्यमातून जे आपण प्रयत्न केले ते झेलसाठी त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि मी पुन्हा एकदा शमशूभाई आपणास विनंती करतो वसीमभाई याचे पारितोषिक आहे. जेलसाठी प्रयत्न केले ते. रोहित आपण जर मॅच पाहत असाल तर अर्थातच वसीमला पारितोषिक दिलं जात आहे. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो वसीमसाठी आणि खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अप्रतिम प्रयत्न होते आणि थँक्यू व्हेरी मच रोहित. क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे अष्टपैलू खेळाडू रोहितच्या माध्यमातून अर्थात वसीमला देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. आपण पाहिलं 48 चेंडू जिंकण्यासाठी 68 धावा. डीजे मास्टर कॅरी ऑन. आपण पाहिलं तर अर्थातच 40+ संघामध्ये मकबूलबाई साबळे, शकील पेवेकर, जाकीर मौलाना, तदनंतर इखलास साबळे, तदनंतर अशफाक पेवेकर, मुझफ्फर साबळे, जलाल रुमानी, एजाज कादरी, इरफान साबळे, सईद साबळे, तन्वीर साबळेंना आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अंडर 40 मध्ये शदाब साबळे, ताबिश हमदुले, फारिस साबळे, जाबाट साबळे, शदाब साबळे, यासर बापशे, त्यानंतर वासिम साबळे, अल्तमेश रुमानी, ओसामा साबळे, नासिम पोटे, तन्वीर साबळे, तदनंतर तन्वीर झोंबरकर आणि आपण पाहिलं तर बासित शिवकर असा संघ आपण पाहतो मित्रांनो. आणि प्रथम फलंदाजी करताना 40+ संघात ज्या प्रकारची कामगिरी आपण पाहते अशफाक 2 चौकार आपण पाहिले, तदनंतर जलालने देखील सुंदर फलंदाजी केली. जाकीरने सलामीला फलंदाजीसाठी येताना 9 धावांचं योगदान दिलं आणि आपण पाहिलं तर एक 68 धावांचं टार्गेट मात्र सेट केलंय. सलामीची जोडी मैदानात मित्रांनो. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर मकबूल, नॉन स्ट्राईकला शदाब. आपण पाहिलं तर ह्या सामन्यामध्ये सईदबाई साबळे यांची 2 षटकं अत्यंत महत्वाची असणार आहेत. कारण मित्रांनो सईदबाई साबळे यांचा जर खेळ आपण पाहिलं आणि अनिल कदम 40+ संघात आपण पाहिलं तर अनिल कदम हे देखील खेळताना आपण पाहतोय. धन्यवाद अनिल कदम सर. अनिल जाधव म्हणजे आमचे अण्णा बंधू आहेत. धन्यवाद सर. आपल्याला हार्दिक शुभेच्छा.
आपण पाहिलं तुम्ही विनायक जाधव अनिल जाधव देखील या संघातून खेळताना आपण पाहतो मित्रांनो. थँक्स व्हेरी मच. आणि जर आपण पाहिलं तर अर्थात 68 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय मकबूल आणि शदाब. आणि सलामीचं षटक सईदभाई साबळे त्यांच्याबद्दल सांगायचं झालं मित्रांनो, क्रिकेटसाठी एक मोठं नाव आहे. मित्रांनो विनंती करतो आपलीच माणसं सांभाळून घ्या प्लीज. तर त्यांच्यामध्ये खेळाडू जास्त असणं नितांत गरजेचं आहे, कारण आपण तरुण आहेत आणि आपण जर विचार केला तर आपण अंडर 40 त्यांच्यात नुसते 40+ नाही तर काही काही जण 50+ देखील आहेत. वयाचा विचार करा. सईदभाईचा पहिला चेंडू आहे. आपण पाहिलं तर सईदभाईची तुलना अनइवन बाउन्स. काय प्रयत्न होते, जबरदस्त प्रयत्न होते. आणि आपण पाहिलं तर आणि अर्थात सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे. आणि शकीलभाई पेवेकर आपली कोणतीही चूक नाही, इथं नैसर्गिक अडथळा आहे. अनइवन बाउन्स आहे. चेंडू आपल्या दिशेने आल्यानंतर चेंडूने आपली दिशा बदलली, तुम्ही नाही बदलले. आपण काही टेन्शन घेऊ नका. एक शॉट देखील आहे, फक्त एक धाव आहे. इथं आपण पाहिलं तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. आणि आपण पाहिल्यानंतर गोलंदाज आपण पाहतोय सईदभाई साबळे यांचं क्रिकेटसाठी मोठं नाव आहे मित्रांनो. त्यांच्यासोबत आम्ही खेळलोय आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात अष्टपैलू खेळाडू आणि एक लेग स्पिनर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. इथं मात्र 40+ मधून सलामीचं षटक आहे. चांगला फटका आहे, स्टँड अँड डिलिव्हर, सीमारेषेचा वेध घेताना. आणि आपण पाहिलं तर नक्कीच 4 धावा देखील मिळतात. मिलिंगी रन 4, तो बेटा तर शदाबच्या बाटमधून निघालेला एक खणखणीत दणदणीत चौकार होता. सुंदर कमबॅक आहे आणि दाखवून दिलं की तुम्ही जर अंडर 40 असेल तर आम्ही 40+ आहे. तुम्ही 1.25 सुंदर कमबॅक आहे. इथे मात्र अर्थात सईदभाई साबळे पुन्हा एकदा राईट टॅप मोर द विकेटचा मार आहे. हो जबरदस्त जबरदस्त. आणि जुनं ते सोनं म्हटलं जातं, ओल्ड इज गोल्ड. आणि सिद्ध करून दाखवलंय, कारण परदेशातून आगमन झाल्यानंतर हेच मैदान नव्हे तर चिपळुणात ज्या ज्या स्पर्धा सईदभाई साबळेने खेळल्यात आता आल्यानंतर तिथे देखील प्रभावी गोलंदाजी केली आहे. पुढचा चेंडू इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगचे पट्टे. हो हे मात्र दररोज खेळणारे खेळाडू आहेत, त्यांच्याकडून असा चुका होणं म्हणजे फार मोठी चुकी आहे. इथं आपण पाहिलं इरफान भाईच्या थोडासा मागे पडलेला चेंडू होता, कारण इरफान भाई ज्या प्रकारचा खेळ त्यांचा 2021-22 मध्ये पाहतोय मित्रांनो. अष्टपैलू खेळाडू आहेत इरफान भाई देखील. म्हणजे काही गोलंदाज ह्या संघात असे आहेत जे ह्या डावांना थांबवू शकतात, म्हणजे एक डिपेंड करू शकतात. तर पुन्हा एकदा सईदभाईचा पुढचा चेंडू, आकुट टप्प्याचा चेंडू तपूल करण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या पट्ट्यात आहे. सुंदर क्षेत्रक्षण आहे. मुझफ्फर भाई आमच्या गाडीतून दररोज चिपळूण मधून येत असतात, तर गप्पा गोष्टी देखील होतात. सुंदर क्षेत्रक्षण आहे मुझफ्फर भाई. आणि क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय आदरणीय लियाकतबाई यांचं देखील आगमन झालंय. वेलकम सर. लियाकतबाई शाही यांचं देखील आगमन झालंय. इकबाल भाई अमजद भाई इकबाल भाई अमजद भाई बाउंड्री आणि लियाकत भाई आणि इम्रान भाई ना हो नाही तू आपल्या वर्गातला आहे.
कुठला टाळ्या उद्यात मित्रांनो, कारण निसर्गार्थी बात करून हा खेळाडू मैदानात जाताना आपण पाहतो. कारण अशी काही खेळाडू आपण पाहिले ज्यांना चांगली शरीरयष्टी असताना देखील परंतु मागच्या पहिल्या इनिंगमध्ये ह्या खेळाडूने कव्हरच्या पट्ट्यात ज्या प्रकारचं झेल घेण्यासाठी प्रयत्न केले होते. 500 रुपयाचा मानकरी देखील झाला होता. आणि वसीम मैदानात जाताना आपण पाहतो. कॅमेरामन हो इथं आपण पाहिलं तर खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी लाडके प्रेक्षक मैदानात आहेत, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. लाडक्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आपण पाहिलं तर गुरु देखील मागे राहत नाही. आणि आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अनिल जाधव गोलंदाजी मार्कवर. हो काय जबरदस्त फटका वसीमच्या बॅटमधून, खरोखर अप्रतिम आहे. आणि वसीम अप्रतिम फलंदाजी आपण पाहिले तर 68 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 2, धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 12. अनिल जाधव गोलंदाजी मार्कवर सज्जत. क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय माजी उपनगराध्यक्ष लियाकत बाही शहा, तदनंतर त्यांच्यासोबत जर आपण पाहिलं तर सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक अमजदभाई मुकादम, त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अर्थातच इक्बालभाई मुकादम, आणि त्यांच्यासोबत जर आपण पाहिलं तर अर्थातच चिपळूणचे एक सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व खालिदभाई दलवाई यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालं आहे. आणि मित्रांनो, जी स्पर्धा आपण पाहतोय अर्थातच एक जबरदस्त स्पर्धा आहे, कारण वाघिवरी क्रिकेट स्पोर्ट आयोजित आणि शब्बीरभाई अलवी चषक 2022 शब्बीरभाई अलवी यांच्या स्मृतीला उजाळ्या देण्याच्या दृष्टीने स्पर्धांचं मित्रांनो आयोजन केलं आहे. भव्य दिव्य असं हे आयोजन आहे आणि 2022 मधील सर्वात मोठी स्पर्धा आहे, लाख मोलाची स्पर्धा आहे. आणि ज्या प्रकारचं नियोजन, एक जबरदस्त क्रीडांगण आहे, भव्य दिव्य व्यासपीठ आपण पाहतोय, तदनंतर ज्या प्रकारचं नियोजन आहे मित्रांनो, एक राज्यस्तरीय स्पर्धेला लाजवेल अशा प्रकारची स्पर्धा म्हणजे शब्बीरभाई अलवी चषक 2022. इथे मात्र अनिल जाधव यांचे एक प्रभावी षटक मित्रांनो आपण पाहतोय, कारण धावसंख्या आपण पाहिली तर 68 धावांचा पाठलाग करताना 1 गडी बाद 14. स्ट्राईकवर फलंदाज सलामीचा फलंदाज शादाबला आपण पाहतोय, नॉन स्ट्राईकला वासिम एक दावेवरती खेळतोय. पुन्हा एकदा अनिल जाधव गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. राईट टॅप ऑफ द विकेटचा मार आहे. हो लोफल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. इथं मात्र ढकललं स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात नक्कीच सईदभाई साबळे. काय सुंदर क्षेत्रक्षण आहे, टायगर अभि जिंदा आहे, सिद्ध करून दाखवलं मित्रांनो. 60 वय असताना देखील ज्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय आणि तरुण खेळाडूंना लाजवेल अशा प्रकारची कामगिरी आहे. काय सुंदर क्षेत्रक्षण. धावसंख्या 1 निवडते स्थिती आपण पाहिली तर 68 धावांचा पाठलाग करताना 1 गडी बाद 15 षटक क्रमांक 2. आणि अर्थातच आमच्या इथं मात्र चेंडूला अर्थात फ्लिक केलंय. इम्रान चेंडूवरती येतोय, दरम्यान सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 वाढते. दुसरं षटक देखील संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये पाहिलं तर 68 धावांचा पाठलाग करताना 8च्या सरीसरीने 16 धावा. इथं आपण पाहिलं तर अतिथी देवभव क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी जे अतिथी आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचं यथोचित सन्मान करणं मंडळाचं आद्य कर्तव्य समजतो. कारण आपला वेळात वेळ खर्च करून या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. हे जर अंतर चिपळूण ते वाघिवरी मित्रांनो अंतर आपण पाहिलं ना तर 35 किलोमीटरचं अंतर आहे. जगामध्ये मित्रांनो आपण सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतो, वेळ विकत घेऊ शकत नाही. जसा गेलेला माणूस आहे ना परत येत नसतो, तसा गेलेला वेळ पुन्हा येत नसतो. आणि टाईम इज मोस्ट इम्पॉर्टंट. आम्हाला किमती वेळ देऊन व्यासपीठावर उपस्थित मान्यवर जे उपस्थित आहेत त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. सर्वप्रथम मी सन्मान केला जातोय अर्थात खालिदभाई दलवाई यांचे यथोचित सन्मान केला जातोय. विनंती करतो आमच्या मंडळाचे अशोकभाई आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय खालिदभाई दलवाई यांचे यथोचित सन्मान केला जातोय. कारण आपण पाहिलं तर युवकांचं प्रेरणास्थान खालिदभाई एक चिपळूणमध्ये सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो, यांचा यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पाहिलं तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर अर्थातच इक्बालभाई मुकादम हे देखील आपला वेळेत वेळ खर्च करून क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील यथोचित सन्मान केला जातोय. मी विनंती करतो पुन्हा एकदा जाकीरभाई आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय इक्बालभाई मुकादम यांचा आपण यथोचित सन्मान करायचा. जाकीरबाईंना आपण जर पाहिलं तर वाघवेरे उर्दू स्कूलचे ॲज अ चेअरमन म्हणून एक जबरदस्त पद त्यांच्याकडे, तदनंतर या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आहे आणि मैदानात देखील चांगली कामगिरी आपण पाहिली होती जाकीरबाई. आणि त्यांच्या शुभ हस्ते इक्बालभाई मुकादम यांचा यथोचित सन्मान केला जातोय. तदनंतर पुढचे अर्थातच सन्मान मूर्ती असतील व्यासपीठावर उपस्थित मान्यवर माझे वर्गमित्र अर्थातच अमजदभाई मुकादम. आम्ही एका वर्गात शाळेत असताना भरपूर क्रिकेट खेळलोय. फैसलभाई साबळे आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय आदरणीय अमजदभाई मुकादम यांचे आता आपण यथोचित सन्मान करायचा आहे. अमजदभाई मुकादम यांचे यथोचित सन्मान केला जातोय. धन्यवाद, थँक्स व्हेरी मच अमजदभाई.
आणि आपण शेवटचे सत्कारमूर्ती आपण पाहिलं तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर अर्थातच चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष आणि चिपळूणमध्ये मित्रांनो कोणत्याही प्रकारची स्पर्धा असू दे, कबड्डी, क्रिकेट, अंडरआर्म, ओव्हरआर्म, जिथे प्रत्येक स्पर्धेला मोलाचं सहकार्य असतं आणि कोणीही कधीही बोलवा, कोणत्या प्रकारचा सामाजिक कार्यक्रम असू दे, हॉस्पिटलायझेशन असू दे, एज्युकेशन असू दे, जिथे फक्त एक आणि एकच नाव असतं मित्रांनो, लियाकतबाई शहा. आणि हे देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील यथोचित सन्मान केला जातोय. शमसबाई साबळे, शमशुद्दीनबाई साबळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान केला जाते. पुन्हा एकदा या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी. थँक्यू. आणि इरफानबाई साबळे, मी मगाशीच म्हणालो होतो, इरफानबाई साबळे यांनी सिद्ध करून दाखवलं की वय वर्ष 42 आणि ज्या प्रकारची गोलंदाजी केली आणि दाखवून दिलं की मी WCC वाघिवरे संघाच्या ए संघातून का खेळतो, का मला स्थान दिलं जातं ए संघामध्ये. सिद्ध करून दाखवलं की 2 धावांचं षटक आहे, का कमबॅक केलंय 40+ संघाने. 68 धावांचा पाठलाग करताना तिसरं षटक देखील संपते. धावसंख्या आपण पाहिली तर अर्थात एक गडी बाद 17 म्हणजे क्रिकेटमधला मित्रांनो खतरा, कारण 17 हा नेल्सन आकडा आहे. 17वरती आपण विकेट पडताना पाहिले, 13वरती विकेट पडताना पाहिले. पाहूया काय घडते काय बिघडते. कोट्यातील दुसरं आणि संघामार्फत 4थं षटक असणार आहे सईदबाई. काय गोलंदाजी आपण पाहते 40+ संघाची. आणि हे सईदबाई आणि इरफानबाई WCC वाघिवरे संघाचे मित्रांनो हे संघाचे खेळाडू आहेत, ज्यांनी अधिराज्य गाजवलं आहे रत्नागिरी जिल्ह्यात WCC वाघिवरे संघाने. त्याच संघाचे प्रामुख्याने 2 गोलंदाज आणि फलंदाज कोण असतील तर सईदबाई साबळे आणि इरफानबाई. धन्यवाद. धावसंख्या 1 निवडती स्थिती आपण पाहिली तर 18 लॉस ऑफ 1 विकेट, प्रोग्रेस न 4th ओव्हर. इथं मात्र क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अद्यापही मित्रांनो क्रिकेट आणि कला, माणूस खेळ आणि कला विसरत नसतो. सिद्ध करून दाखवले परदेशातून इतक्या वर्षानंतर आल्यानंतर देखील तोच टप्पा, तीच लाईन सईदबाई साबळेची आपण पाहतोय. हो, इथं मात्र बॅट चिकट घेऊन चेंडू थर्डमॅनच्या पट्ट्यात यष्टीरक्षक चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो आपण पाहतोय. आणि मित्रांनो हा मॅच जसा जसा पुढे जातो ना तसा तसा सिरियसनेस आपण ह्या मॅचमध्ये पाहतोय. कारण सुरुवातीला हसी मजाक आपण पाहिलं होतं, तदनंतर 40+ने ज्या प्रकारची गोलंदाजी करतो ना, विजयाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय 40+चा संघ. कारण अंडर 40 संघाचे खेळाडू डॅगआउटमध्ये एक सन्नाट आपण पाहतोय. कारण त्याचं कारण गोलंदाजी सईदबाई साबळे आणि इरफानची. कारण ज्या प्रकारचं कमबॅक केले ना, सन्नाट आपण पाहतोय. आणि अंडर 40 खेळाडू आहेत ना, सन्नाट आहे, टेन्शनमध्ये आहेत, कारण गोलंदाजी अप्रतिम आहे. पुन्हा एकदा सईदबाई राईट मुहूर्त विकेटचा मारा असणार आहे वॉसिमसाठी. हो, इथं मात्र बॅट चिकट घेऊन आणि मित्रांनो देव देखील बहादुराची साथ देत असतो, त्याचं जिवंत उदाहरण आपण पाहतोय. बॅट चिकट चेंडू सीमारेषेचा वेध मात्र घेताना दिसतोय. आणि वैसिमने मात्र खऱ्या अर्थाने हे निसर्गावरती मात करताना आपण पाहतोय. कारण मित्रांनो विकलांग असताना देखील ज्या प्रकारची फलंदाजी, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतो ना, एक काय जणांना 2 हात 2 पाय मजबूत शरीरयष्टी असताना देखील आपण चांगलं कामगिरी करताना पाहत नसतो. अशांसाठी अपवाद असणार आहे तो अर्थातच वसीम साबळे. अकुट्टाप्याचा चेंडू होता, पुल केलेला चेंडू आहे, अप्रतिम. बॅटवर चेंडू कनेक्ट करणे म्हणजे देखील वसीमसाठी मोठी कामगिरी आहे मित्रांनो. धावसंख्या 1 ने वाढती स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 4, 68 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होते 22, लॉस ऑफ 1 विकेट, प्रोग्रेस न 4th ओव्हर. षटक क्रमांकाच्या धावसंख्या होते 1 गडी बाद 22. 4 षटकं मात्र संपतात. एक छोटासा ब्रेक, एक मधुर संगीत घेतोय, पुन्हा आपल्या भेटीसाठी येतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक दर्जेदार फलसा म्हणजे शब्बीरबाई अलवी चषक 2. खेळवली जाते, घडवली देखील जाते. आणि त्यांच्या स्मृतीला उजाळ्याच्या देण्याच्या दृष्टीने त्यांचे परममित्र अर्थात व्यासपीठावरचे सर्व मान्यवर मित्रांनो आपण पाहतोय. खास शब्बीरबाईंची स्पर्धा आहे आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याच्या दृष्टीने आपला वेळात वेळ काढून लियाकतबाई शाह, अमजदबाई मुकादम, इक्बालबाई मुकादम, खालिदबाई दलवाई आणि अर्थातच आपला वेळात वेळ काढून खास शब्बीरबाईंची स्पर्धा असल्यामुळे या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. आणि शब्बीरबाई अलवी मित्रांनो आपण पाहिलं तर त्यांची कारकिर्दी जी राहिली आहे ना मित्रांनो, सामाजिक कार्य, कोणत्या प्रकारची स्पर्धा, सतत हसत राहणारा चेहरा होता. म्हणजे लहानापासून थोड्यापर्यंत कोणाला तुम्ही विचारला शब्बीरबाई व्यक्तिमत्व तर अप्रतिम कामगिरी त्यांची होती. आणि मित्रांनो आपण म्हटलं जातं जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला.
आणि अर्थात तुमच्या आमच्या सर्वातून निघून जात आहेत, त्यांच्या आठवणी मात्र ताज्या राहतात, त्यांच्या आठवणींना मात्र उजाळा दिला जातो आहे. आणि इथं आपण पाहिलं ना, सर्व उपस्थित मान्यवर आहेत, फक्त शब्बीरबाई अलवींची स्पर्धा आणि ह्या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. धन्यवाद पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं, थँक्स व्हेरी मच. या सामन्याच्या दिशेने धावसंख्येमध्ये पाहिली तर अर्थातच 28 धावा फलकात. षटक क्रमांक 5 पुलचा फटका, सुंदर फटका, डीप कॉर्नरच्या पट्ट्यात सीमारेषेचा वेध घेताना चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे. अर्थातच 2 धावा, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया, कारण वसीम आणि जो फलंदाज आपण पाहतो शादाब यांच्या दरम्यान हळूहळू पण चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहतो. इथे मात्र आक्रमण करावं लागेल, जसा जसा सामना पुढे जातोय, आस्किंग रेट वाढतोय, दबाव वाढतोय आणि दबावामध्ये चुकी होताना आपण पाहिलं. इथे मात्र पुलचा सुंदर फटका आहे, सीमारेषेच्या दिशेने चेंडू आउट ऑफ द पार्क. पाहूया तिथे काय घडलंय. ज्या प्रकारचं योगदान देतात मित्रांनो, जीवाचं रान करताना आपण पाहतोय. गोलंदाज मुझफ्फर भाई, षटक क्रमांक त्यांच्या वैयक्तिक पहिलं षटक आहे, संघामध्ये 5वं षटक आहे मित्रांनो. धावसंख्या आपण पाहिली तर अर्थात 32 धावा आहेत. ओ यू मिस, आय डेफिनेटली हिट, नजर हटी, दुर्घटना घटी, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ. यस डीजे. ज्यांनी चिपळूणमध्ये स्पर्धा पाहिली, रत्नागिरी जिल्ह्यात स्पर्धा पाहिली, त्यांचे मला आतापर्यंत फोन आलेत. अप्रतिम असं लाईव्ह नेटवर्क आहे आणि अर्थातच एक चांगलं नेटवर्क आहे. इथं आपण पाहिलं तर बीट करणारा चेंडू होता, यष्टी रक्षकाचा भेद मात्र घेतला जातोय. GTC अर्थात ग्लोबल टेनिस क्रिकेट मुंबई यांच्या माध्यमातून ऑफिशियल टीम आपण पाहिलं तर संकेत गुरव, प्रवीण शिंदे, कृणाल इंदब हे 3 जे मॅन फ्रॉम मुंबईचे 3 आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 32 धावा मित्रांनो. 32 धावा फलकावरती लागतात. आणि इथे आपण पाहिलं तर माझ्यासोबत गेले 3 दिवस ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं मित्रांनो, श्री साई साऊंड सिस्टीम बोरगावचे जामसुदकर यांचं देखील हार्दिक आभार. आणि अर्थातच पंच या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर विक्रम उर्फ गोट्या भोसले, अर्थात आदन दळवी, माझ्यासोबत गुणलेखक म्हणून जोडले गेलेत सौदबाई साबळे आणि मी विनायक रूप बाबल्या जाधव. दुपारच्या सत्रात सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करतो. षटक क्रमांक 6 32 धावा फलकावरती शकीलबाई पेवेकर. हो, इथं मात्र चेंडूला ढकलले रॉंगॉनच्या पट्ट्यात. पाहूया अर्थात सईदबाई चेंडूवरती येत आहेत, सुंदर क्षेत्ररक्षण होते, फेक होते, नॉन स्ट्राईक हिटला, डायरेक्ट हिट. जोरदार अपील केलं जात आहे. सांगतो 1 मिनिट, थर्ड अंपायरचा वापर केला जातो. थर्ड अंपायर आहे मित्रांनो, फक्त ह्या मॅच साठी. इतर खेळाडू जे आलेत या स्पर्धेमध्ये त्यांना नसणार, फक्त या सामन्यासाठी थर्ड मॅनचा वापर केला जातो. थर्ड अंपायर येस, थर्ड अंपायरच्या दिशेने जाऊया. थँक्यू. आणि आपण पाहिलं तर इथे मात्र फलंदाजाला जीवदान मिळत नाहीये. फलंदाज बाद, यस फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हलियन. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी मित्रांनो थर्ड अंपायर फक्त आपण पाहिलं तर अर्थातच नो चेंडू आणि रनआउटसाठी असणार आहे. याची देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांनी नोंद घ्या. येथे 3रा धक्का
आपण पाहतो ओसामा बॅक टू द पॅव्हलियन धावचीच्या स्वरूपात काय जबरदस्त फेक होती. सईदभाई साबळेंसाठी जोरदार टाळी देऊ मित्रांनो. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण आणि त्यांची तरुण मुलं आहेत त्यांना देखील लाजवण्यासारखं योगदान आहे. म्हणजे असद सईद त्यानंतर माझ्यासोबत गुणलेखक म्हणून पाहिलं तर लियाकत भाई हे देखील त्यांचे सुपुत्र आहेत. 14 गुणलेखक म्हणजे यांच्या घरात क्रिकेट रक्तात भरलंय. म्हणजे प्रत्येक जण क्रिकेट आणि साबळे ब्रदर्स ज्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय अप्रतिम आहे. आणि इथे आपण पाहिलं तर अर्थात नवीन फलंदाज मैदानात अफनान स्ट्राईकवर आपण पाहिलं तर वसीम ज्या प्रकारची मित्रांनो खरोखर वसीमची वैयक्तिक कामगिरी आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 8 धावांवरती खेळतो. एक दुहेरीचा टोला 6 सिंगल येताना आपण पाहतोय. काय जबरदस्त फलंदाजी वसीम स्ट्राईकवर आहे. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा आहे आणि इथे मात्र चेंडू सोडला जातो कारण हा यस सिटीज वाईट पंचामच्या दिशेने मारते. मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र 1 धावसंख्या वाढते. स्थिती पण पाहिली तर 33 33 धावा फलकावती लागतात. षटक क्रमांक 6वं षटक आहे. इथे आपण पाहिलं तर थोडंसं दिशाहीन गोलंदाजी आहे. आउट ऑफ प्रॅक्टिसमध्ये खेळाडू आहेत तरी पण पुन्हा एकदा त्याच प्रकारचा मारा ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. पंच देखील आमच्या दिशेने होतात. यस सिटीज वाईट धावसंख्या 34 34 धावा फलकावती लागतात. 68 धावांचा 34 हो. इथे मात्र आकुट टप्प्याचा चेंडू सुंदर पटका चेंडू सीमारेषेचा वेध घेताना नक्कीच कणकणीत दणदणीत चौकार मिलेंगे रनच्या आत. तो बेडा होगा पार तेवढं थोडा आणि वसीमच्या ह्या चौकारासाठी माझ्याकडून उपस्थित मान्यवर चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष युवकांचं प्रेरणास्थान अर्थातच चिपळूणचे अनबान शान लियाकत बाही शहा यांकडून वसीमसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या होते मित्रांनो. अप्रतिम कामगिरी आहे. निसर्गावरती मात करून काय कामगिरी करतोय. अप्रतिम कामगिरी आहे. धावसंख्या 4ने वाढती स्थिती आपण पाहिली तर 39 39 धावा फलकावरती लागतात आणि खरोखरच 12 धावांवरती खेळतोय वसीम. काय जबरदस्त एक चौकार देखील आपण पाहिला. पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू होता. त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या 39 68 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 6. या षटकातील चेंडूचा आपण विचार केला तर अर्थातच अद्याप 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. पुन्हा एकदा राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे अर्थात शकील भाई. पुन्हा एकदा बॅटची कड अर्थात थोडासा आवाज देखील येतो आमच्यापर्यंत. हो आणि मी मगाशीच म्हणालो होतो देव देखील बहादुरांची साथ देत असतो आणि देव देखील आजच्या सत्रामध्ये पण पाहिलं तर वसीमच्या बाजूने त्याला देखील ठाऊक आहे वसीम कसा आहे आणि त्याची मोलाची साथ देवाची देते अल्लाची देखील साथ मिळते. ती अर्थातच ह्या वसीमला धावसंख्या 2ने वाढते स्थिती आपण पाहिलं 41 आणि आजचं एक सीन जर आपण पाहिलं ना मित्रांनो तर जे गोलंदाजी करतात ना त्यांनाच विचारत होता वसीमभाई मला खेळायला घ्याल का आजच्या सत्रामध्ये. तरी बोलतात शक्यता कमी आहे परंतु त्याच वसीमकडून शकील भाईवरती मात्र आक्रमण होताना आपण पाहतोय. म्हणजे एक सीन असा झाला होता की ह्याच वसीमने विचारलं होतं अर्थातच शकील भाईंना माझा टीममध्ये वर्णी लागेल का परंतु काहीच त्याला नकारात्मक उत्तर मिळालं होतं. त्यानंतर बॅटनं उत्तर दिलं जाते वसीमभाईच्या माध्यमातून आणि त्यांच्यावर हल्ला बोल केला जातोय. आणि इथं पण पाहिलं तर पुन्हा एकदा राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे शकील भाईचा. दिशाहीन चेंडू आहे. डेड चेंडू आहे कारण मैदानाच्या बाहेर पडला तर पिचच्या बाहेर पडला तर डेड चेंडू असणार आहे आणि त्याचा मात्र फायदा नक्कीच होतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर स्थिर अर्थातच 68 धावांचा पाठलाग करताना 42 धावा फलकावरती लागतायत. अप्रतिम लढत आपण पाहतोय. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा स्ट्राईकवर मात्र फलंदाज अफनान. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू आहे आणि इथे मात्र आमचं जे बुक आहे ना ते मात्र शकीलभाई संपत आलंय कारण ह्या षटक म्हणजे आतापर्यंत 10च्या वर चेंडू झालेत आपले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात शकीलभाई. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. पंचांचे देखील हात दुखू लागलेत. सिद्दीक आपण उशीर आलात त्याची तुम्हाला शिक्षा मिळते आणि अर्थात हा देखील स्वर चेंडू. धावसंख्या 1ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर 44 44 धावा फलकावरती लागतायत आणि आपण पाहिलं तर राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा स्ट्राईकवर आपण पाहिलं तर अफनान. हो सुंदर चेंडू सुंदर कमबॅक आहे. इथे मात्र षटक संपतंय. इथे आपण 6 षटकांचा केस संपतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 44 44 धावा फलकावरती लागतात. अद्याप 12 चेंडूचा केस शिल्लक आहे. 12 चेंडू 24 धावा. का मॅच आहे. अप्रतिम मॅच आहे. जो मॅच आवडली असतील मित्रांनो तर जोरदार टाळ्या वाजवा. 12 चेंडू आणि 24 धावा. मॅच ऑन आहे. यस डीजे कॅरी ऑन डीजे मास्टर.
यानंतरचं नाणेफेक आपण पाहिलं तर अद्याप 12 चेंडू 24 धावांची गरज आहे आणि आपण पाहिलं सईदबाईची मात्र 2 षटकं संपतायत. इथे पण पाहिलं तर इरफानचं अद्याप एका षटकाचं काही शिल्लक आहे, म्हणजे इथे सईदबाईची 2 षटकं संपलेत तर एक ॲडव्हान्टेज असणार आहे अर्थात 40+ संघाला, कारण इरफानचं 1 षटक शिल्लक आहे. मंडणगड संघाचा संघ प्रतिनिधी संघ सहनायक संघ करण्याचा आपण विनंती करतो. आपण व्यासपीठाच्या दिशेने आपली 7वं षटक गोलंदाजी मार्क सज्ज जलालबाई जोरदार अपील केलं जात आहे. आणि मित्रांनो इथं मात्र फलंदाज बाद विकेट गिरता व मधुर संगीत बसता आणि आपण पाहिलं तर पंच सिद्दीक मेमन यांच्याकडून खेळाडूला बाद ठरवलं जातं. यस वसीम थर्ड अंपायर घ्यायचा का सांग, अजूनही चान्स आपल्याला वसीम घ्यायचा. आणि चला वसीमसाठी एक मित्र थांबायचा आहे, वसीमसाठी थर्ड अंपायर घेतला जातोय आणि नक्की त्याला नाराज होता कामा नाही. प्लीज थर्ड अंपायर प्लीज प्लीज दाखवा. आणि थर्ड अंपायर येथे मात्र वसीमला नॉट आउट ठरवत आहेत. धन्यवाद. वसीम कंटिन्यू प्लीज. थँक्यू. हो हो सुंदर कमबॅक आहे आणि जलालबाईची अष्टपैलू कामगिरी मित्रांनो आपण पाहतोय, कारण फलंदाजीमध्ये संघ अडचणीत असताना ह्याच जलालबाईंनी सुंदर फलंदाजी केली होती. जो 68 धावा मित्रांनो आपण पाहतोय ना, त्याच्यात जलालबाईंचं मोलाचं योगदान होतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. इथे मात्र सुंदर फटका आहे, बैठक शॉट अप्रतिम फटका, सीमारेषेचा वेध घेताना चेंडू सीमारेखा पार, मिलिंग रन 4 तो बेडा होगा पार. यस अयुब साबळे अर्थात त्याचं अपनांचे वडील अयुब साबळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येते अयुब साबळे षटकारासाठी. धन्यवाद. 12 धावांची गरज आहे. बॅटची कड घेऊन चेंडू पुन्हा एकदा थर्डमॅनच्या पट्ट्यात चांगलं क्षेत्ररक्षण आहे. डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं तर नक्कीच अद्यापही 7 षटकांचा मित्रांनो खेळ संपतो. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे पाहिली तर 57 म्हणजे 6 चेंडू 11 धावा. इरफान गोलंदाजीवरती येतो. इथे मात्र मॅच ऑन आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 40 अंडर 40 आणि 40+ असं वाटलं होतं की ही शो मॅच आहे, परंतु शो मॅचवर जाऊ नका मित्रांनो. ज्या प्रकारचा ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारची लढत आपण पाहतोय आणि दोन्ही संघ जिंकण्यासाठी मात्र खेळतात, कारण इरफानकडे अनुभव आहे. त्यानंतर आपण पाहतो स्ट्राईकवर ज्या प्रकारची फलंदाजी आपण अपनांची पाहतो, षटकार चौकार मागच्या षटकामध्ये येताना आपण पाहिलं होतं. टॅलेंट विरुद्ध यंग, अनुभव विरुद्ध टॅलेंट अशी ही लढत आहे. आणि पाहूया कोण जिंकतो, कोण हारतोय, कोण ठरतो हिरो, कोण ठरतो झिरो, कारण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. हो आपणांच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू सीमारेखा पार, षटकार, जबरदस्त फटका. यस दिसे. थँक्यू.
यांच्याकडून ह्या षटकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अपमान 1000 रुपयाचा मानकरी ठरला. वेंडल मित्रा 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. इथून देखील सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात इरफान भाई, तेवढं टॅलेंट आहे. आणि आता 5 चेंडू 5 धावा. बघूया इरफान भाई विरुद्ध अपमान, यंग विरुद्ध टॅलेंट, काय मॅच आहे. इथे मात्र चेंडू हवेत आहे. आपण पाहिलं तर लांबच्या पट्ट्यात चेंडू आहे. सीमारेखा बार षटकार, सामना जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मंडणगड संघाचा खेळाडू पण नाणेफेकीसाठी या. तदनंतर सईदभाई साबळे, WCC वाघेरे संघाचे सईदभाई साबळे, आपण विनंती करतो आपण देखील नाणेफेकीसाठी या. आणि या सामन्यामध्ये विजयी झालेला संघ अर्थातच आपण पाहतोय अंडर 40 WCC वाघेरे संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तदनंतर वैयक्तिक बक्षिसांचे मानकरी ठरणारे खेळाडू विनंती करतो.